मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही काव्यावर खूप चिडते आणि म्हणते, हे बघ काव्या, तुझा अतिशहाणपणा आता मी चालवून घेणार नाही. वेळ आली ना तर मला ताई पण दाखवावंच लागेल. काव्या उद्धटपणाने विचारते, काय करणार काय आहेस ग ताई तू मला? तेव्हा नंदिनी रागातच म्हणते, वेळ आल्यावर ना तुला दाखवेनच मी काय काय करू शकते. त्यावेळी आता मंजू वसू आत्याला घेऊन तेथे येते. नंदिनी लगेचच पुढे जाते आणि म्हणते, या वसू आत्या या. मग आता काव्यासमोर घेऊन नंदिनी काव्याला म्हणते, ऐक, आता वसू आत्यांची ना माफी माग. असं म्हणून ती रागातच तिच्याकडे पाहते. तेव्हा काव्य देखील तेवढ्याच रागात आता नंदिनीकडे पाहत असते. मग त्यावेळी मिथून वातावरण शांत करण्याचा विचार करतो आणि म्हणतो, नंदिनी अगं जाऊ दे ना, उगीच नको ना विषय वाढवू, जाऊ दे आता, विषय सोड. मग नंदिनी रागातच म्हणते, नाही हा काका. असं म्हणून ती काव्याला पुन्हा झापू लागते. काय ग काव्या, तुला काय वाटतं, अख्खं घर हे तुझ्या भोवती फिरतं का? आणि पार्थ सारखं तुझ्या पुढे पुढे करतात तरीही तू वाटेल तसं वागणार आहेस का? तर अजिबात हे जमणार नाही. अगं जाऊ दे म्हणत तुझ्या खूप गोष्टी सहन केल्या आहेत घरच्यांनी आणि आता तुलाही थोडं नमतं घ्यावंच लागेल काव्या. चल आता वेळ काढू नकोस, त्यांना अगोदर सॉरी म्हण. आता नंदिनीने अगदी रुद्रावतारच धारण केलेलं असतो, कारण ती खूप चिडलेली असते काव्यावर. मग आता सारखं ती वसूला सॉरी म्हणायला सांगत असते, तरीही काव्या एकदमच गप्प राहते. तेव्हा जीवासुद्धा आता नंदिनीकडे पाहतच राहतो. तेव्हा वसू आता नाटक करत म्हणते, राहू दे ग नंदिनी, काही हरकत नाही. अगं काव्याने सॉरी नाही म्हटलं ना तरीही चालेल मला, आणि हे अगं देखल्या देवा दंडवत होईल ग. केवळ तू म्हणतीयस ना त्यामुळेच ती माफी मागेल, पण राहू दे, जे झालं ना ते झालं. तेव्हा वसूला आता खूप वाईट वाटलं. हे सर्वांना समजलेलं असतं, त्यामुळे सर्वांनाच तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. मग नंदिनी म्हणते, नाही आत्या, हा तुमच्या मनाचा ना मोठेपणा आहे. हे पहा, जेव्हा रम्याची चूक होती तेव्हा रम्याने तिची चूक मान्य केली, कबूल केली आणि मग माफी मागितली. आणि आज काव्याची चूक आहे व काव्या तुमची माफी मागणार म्हणजे मागणारच. असं म्हणून ती रागातच काव्याकडे पाहते. तरीही काव्या आपली गप्प बसते, ती काहीच बोलत नाही. मग नंदिनी म्हणते, काव्या तुला कळतंय का मी काय बोलतीये? अगं माफी माग अगोदर तू वसू आत्यांची. आता जास्त वाद नको म्हणून काव्या आता वसू आत्याची माफी मागणार असते आणि खाली वागते, परंतु तिच्या ती पाया पडत नाही. तर लगेचच ती उभी राहते आणि तिच्यासमोर हात जोडते आणि माफ करा मला असं म्हणते. तेव्हा सर्वजण काव्याकडे पाहतच राहतात. मग आता वसूचा चेहरा जरा खुलतोच, पण ती तसं दाखवत नाही. मंजूला समजतं की वसूताईला हेच हवं होतं की यांच्या 1 मंथ ॲनिव्हर्सरीमध्ये काहीतरी तमाशा करायचा, आणि तिचा तो हेतूसुद्धा साध्य झाला. या विचाराने मंजूसुद्धा गालात हसते. मग काव्याने असे हात जोडलेले असतात ना, तर आता वसू लगेचच तिचे हात खाली घेते आणि म्हणते, राहू देत ग काव्या. अगं बाळा, तुझा असा केविलवाना चेहरा मला नाही बघवते ग आता. अगं जेव्हा तू माझी माफी मागत होतीस ना तेव्हा माझीच रम्या मला माफी मागताना दिसली होती. हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो, कारण रम्याने कशाप्रकारे घरातील सर्वांची माफी मागितली हे सर्वांना आता आठवतं. तर जीवा रागातच जरा वसूकडे पाहतो. मग त्यानंतर वसू म्हणते, जाऊ दे बाळा, मी नाही रागवले तुझ्यावर. मग वसू आता लगेचच मोठेपणा दाखवण्याचं नाटक करत असते आणि काव्याला हे बरोबरच माहीत असतं. त्यानंतर ती नंदिनी समोर जाते आणि विचारते, काय नंदिनी ताई, झालं का आता तुझं समाधान? आणि आता मला माझ्या रूममध्ये जाऊ दे, आजचा दिवस माझा संपलाय. असं म्हणून ती जायला निघते. नंदिनी तिचा हात पकडून तिला तेथेच ठेवते आणि म्हणते, अजून एक महत्त्वाचं काम राहिलंय काव्या. मग आता जशी तू वसू आत्यांची माफी मागितलीस तशी तू पार्थची सुद्धा हात जोडून माफी मागायचीस. असं काव्याला ती चांगलीच सुनावते. आता हे ऐकून तर काव्याला जबरदस्त धक्काच बसतो. तिला काव्याबद्दल थोडं वाईट वाटतं, कारण तिला माफी मागावी लागली असते. मग आता तो म्हणणारच असतो की नको काव्य, तू माफी मागू नकोस, परंतु नंदिनी ऐकायला तयारच नसते. त्यानंतर ती रागातच काव्याला पुन्हा बोलू लागते, अगं आज तू खूप रूडली वागली आहेस त्यांच्याशी, आणि तशीही रोजच वागतेस, परंतु आता नाही. आत्ताच्या आत्ता तू पार्थना अगोदर सॉरी म्हण. तेव्हा रागातच काव्य म्हणते, ताई आता तू अति करतीयस. मग आता उगीच वाद नको म्हणून पार्थ पुढे येतो आणि म्हणतो, नंदिनी जाऊ द्यात की, त्याची काही एवढी गरज नाही. मग नंदिनी म्हणते, नाही हा पार्थ, हे असं वागण्याची ना खूप सवय लागली आहे काव्याला, आणि तिची हीच सवय मला पूर्णपणे मोडून काढायची आहे. त्यानंतर सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. त्यानंतर जीवा म्हणतो, जाऊ देत की आता संपवा की हा विषय. नंदिनी म्हणते, नाही जीवा, हा अजिबात मी हा विषय संपवणार नाही आता.
मग आता ती जीवालाच प्रश्न करते, ही काव्याना जशी पार्थ बरोबर वागतीये तसं मी तुमच्याबरोबर वागले तर चालणार आहे का तुम्हाला? मग जीवाकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. त्याला काव्याची आता खूप काळजी वाटते. मग नंदिनी म्हणते, नाही ना, आता तिची चूक होतीये तर तिला सुधारू द्यात आणि पार्थशी असं बोलण्याचा, अशा पद्धतीने वागण्याचा तुला काहीही हक्क नाहीये. मग आता नंदिनीने पार्थची बाजू घेतलेली असते. ते पाहून आता काव्या तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा काव्या म्हणते, हे बघ ताई, वडीलधाऱ्या म्हणून तू आत्याबाईंची माफी मागायला लावली, मी मागितली सुद्धा, पण काहीही झालं तरी ना मी पार्थची माफी अजिबात मागणार नाहीये. मग आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि तिच्याकडे सर्वजण पाहू लागतात. मग काव्य रागातच म्हणते, मुळात ना चूक त्यांची आहे आणि त्यांनीच माझी माफी मागितली पाहिजे. तेव्हा नंदिनी अजूनच रागात काव्याकडे पाहते. तेव्हा पार्थ हळूच विचारतो, काय, मी काय केलंय पण? तेव्हा काव्या पार्थला जा विचारते, काय हो, तुम्ही मित्र म्हणवता ना स्वतःला माझे, मग हा असा असतो का मित्र? आणि आज हे जे काही घडणार होतं तुम्ही मला सांगू शकलं असतात ना, पण का लपवलं माझ्यापासून तुम्ही हे सगळं? याला म्हणायचं का मित्र? असा जापती त्याला विचारते. तेव्हा तो अगदी शर्मेनेच मान खाली घालतो. त्यालाही आता वाईटच वाटतं. मग त्यामुळे चूक तुमची आहे आणि तुम्हीच माझी माफी मागायला हवी. नंदिनी काहीही झालं तरी ऐकायला तयारच नसते, कारण काव्याचा हा वेडेपणा तिला आता सहनच होत नसतो. ती रागातच काव्याला विचारते, तुला सांगितलंय ना एकदा माफी माग त्यांची म्हणून, तर माग माफी आता. त्यावेळी विक्रम आता म्हणतो, नंदिनी अगं जाऊ दे ना, सोड ना बाळा हे सगळं. मानिनी सुद्धा म्हणते, हो नंदिनी अगं सोडून दे बाळा बेटा, ते बाळा तू पण उगीच आता वाद वाढवू नकोस. नंदिनी म्हणते, बघ तुला माफी मागायला लावू नये ना, यासाठी सगळे कसे खटाटोप करतायत. तेव्हा काव्या विचारते, तू का जज बनतीयस पण? मग आता नंदिनी म्हणते की नवऱ्याशी असं वागत नाहीत काव्या. अगं पार्थशी ज्या पद्धतीने बोलतेस, जसं वागतेस ते इथे कोणालाही आवडलेलं नाहीये काव्या. मग काव्या तेवढ्याच रागात म्हणते, कोणालाही काही आवडण्याची गरज नाहीये ताई, कारण पार्थ माझा नवरा आहे आणि हा नवरा बायकोचा प्रश्न आहे, आम्ही आमचं बघून घेऊ, असं काव्या रागातच नंदिनीला सुनावते. तेव्हा आता सर्वजण काव्याकडे अगदी शॉकमध्येच पाहत असतात, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे आता हसू आलेलं असतं, फक्त जीवा सोडून. कारण आता पार्थ, नंदिनी, मानिनी, विक्रम हे सगळेजण काव्याकडे पाहून हसतात. तर काव्यालाच कळत नाही की नक्की झालं काय. तिने आता नवरा म्हणून पार्थला हा हक्क दिलेला असतो. तेव्हा काव्याच आता पार्थकडे पाहू लागते. त्यामुळे आता पार्थ तिच्याकडे पाहून हसतो आणि विचारतो, काय म्हणालात तुम्ही? तर वसू आणि मंजूच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तर जीवासुद्धा एकदम शांत राहतो, पुढे काहीही बोलत नाही. तेव्हा नंदिनी आता पुढे जाते आणि काव्याला मिठी मारते. तिलाच कळत नाही नक्की झालं काय यांना आता. मग आता नंदिनी म्हणते, आता तू जे काही बोललीस ना, त्यानंतर मी काहीही बोलणार नाही आणि काही बोलणार सुद्धा नाही, कारण शेवटी तू पार्थना तुझा नवरा मानलंसच. हे ऐकूनच काव्याला शॉक बसतो, तर जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा वसूचा मात्र जळफळाट होत असतो, तर जीवाला खूप वाईट वाटतं. तो रागातच काव्याकडे पाहतो. मग नंदिनी हसूनच पार्थला विचारते, पाहिलं ना, शेवटी मनातलं ओठावर आलं की नाही? तेव्हा सर्वजण हो म्हणतात. तर काव्या नकळतपणे असं बोलून गेलेली असते, त्यामुळे तीही एकदम गप्पच राहते. त्यानंतर हसूनच नंदिनी म्हणते, तू बरोबर बोलतीये हा काव्या, कारण हा तुम्हा दोघा नवरा बायकोंचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही दोघे तुमचं काय असेल ते बघून घ्या बाबा. आता यापुढे मी अजिबात मध्ये पडणार नाही, कळलं? तर असं म्हणून नंदिनी आता हसते. तर पार्थच्या मनात आता खूपच लाडू फुटू लागतात. काव्याने नवरा म्हणून पार्थचा फायनली आता स्वीकार केलेला असतो. त्यानंतर नंदिनी हसतच विचारते, चला सगळ्यांना जेवायचं ना आता? तेव्हा सर्वजण आता डायनिंग टेबलकडे जातात. मग आता काव्या आणि जीवा हे दोघेही तेथेच थांबतात. जीवा काव्याच्या पाठीमागून तिच्या समोर येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. काव्यासुद्धा आता त्याच्याकडे पाहत असते. दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं. काव्याला सुचत नाही जीवाबरोबर पटकन काय बोलावं. मग आता जीवा थोडा रागातच म्हणतो, हॅप्पी 1 मंथ ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख. आता जीवानेच असं म्हटल्याबरोबर काव्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला तिचंच कळत नाही की मी
मी हे नक्की काय बोलून गेले आणि म्हणून तिलाही त्या गोष्टीचं टेन्शनच येतं. मग त्यानंतर रात्री जीवा हा आपल्या बेडरूममध्ये येतो आणि आपलं जे अंथरूण असतो ना ते कपाटातून काढून असं जमिनीवर फेकतो. रागातच ती उशी घेतो. त्यावेळी त्याला नंदिनी बोलल्याचे सर्व प्रसंग आठवतात की पार्थबरोबर जसं तू बोलतेस वागतेस ते मला आवडत नाही. मग त्यावरती काव्याने जबरदस्त असं उत्तर दिलेलं असतं की हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, आम्ही दोघे बघून घेऊ काय करायचं, तुम्हा कुणालाही इंटरफिअर करण्याची गरज नाही. कारण काव्याने आता पार्थचा नवरा म्हणून फायनली स्वीकार केलेला असतो आणि हे जेव्हा आता जीवाला समजतं त्यामुळे त्या गोष्टीचा त्याला खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागतो. मग हे सगळं आठवल्यानंतर जीवा अगदी वैतागूनच ती उशी असते ना ती बेडवर टाकून देतो. मग त्यानंतर नंदिनी तेथे येते आणि म्हणते, जीवा मी तुमच्यासाठी दूध घेऊन आलीये. अहो काय हे, तुम्ही जेवायला का नाही आलात बरं? अहो खाली सगळेजण जेवणासाठी वाट बघत होते तुमची. आणि आणखी एक आईशी जेव्हा मी बोलले पाणीपुरीबद्दल, आम्ही पाणीपुरी खाल्ली तर मला त्या काय म्हणाल्या माहिती आहे? तिखट पाणीपुरी खाल्ली ना त्यामुळे नक्कीच ॲसिडिटी झाली असेल जीवाला. अहो काय आहे हे, तुम्हाला तिखटाचा एवढा त्रास होतो तर मला मग सांगायचं ना तुम्ही, मी खाऊच दिली नसती तुम्हाला पाणीपुरी. आणि आता तर जेवणसुद्धा केलेलं नाही. अहो सगळेजण जेवण्यासाठी तुमची खरंच खूप वाट पाहत होते आणि पार्थने किती फोन केले तुम्हाला. त्याचबरोबर सगळेजण डेकोरेशन काढत होते ना. बाबांनी तर चॉकलेट आईस्क्रीमचा केवढा मोठा फॅमिली पॅक आणलात, मी तर आईस्क्रीमसुद्धा खायला नाही आलात. बरं आम्ही सगळेजण जेवलो आहोत, तुम्ही काही खाल्लं नाही आहे तर निदान दूध तरी घ्या, अशी नंदिनी रिक्वेस्ट करते. तरीही आता जीवाचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. मग जीवा रागातच म्हणतो नको आहे मला. नंदिनी हसते आणि म्हणते काय नको आहे, मी एक काम करते, मी रोज सिरपच घेऊन येते. कारण दुधामध्ये टाकलं ना रोज मिल्कशेक प्यायल्यासारखं होईल तुम्हाला. हे पहा काहीही झालं तरी उपाशीपोटी झोपू नका, उगीचच तुम्हाला त्रास होईल. मग तेव्हा जीवा आता खूपच चिडतो आणि तिच्यावर डायरेक्ट ओरडतोच आणि विचारतो काय त्याने त्रास होईल का, खरंच होईल का त्याने त्रास? अगं खरं तर त्रास तुझ्यामुळे झालाय मला. तेव्हा नंदिनीला आता जीवा असं एवढ्या मोठ्याने ओरडल्यामुळे धक्काच बसतो. ती आता विचारते अहो काय केलंय मी पण? तेव्हा तो रागातच विचारतो केलंय कुणी मग? अगं तूच घाट घातलास ना हा सगळा. अगं काय गरज काय होती, लोकांना जमवलंस, ह्या आयडिया दिल्यास, सरप्राईज प्लॅनसुद्धा केलं आणि काय म्हणे तर 1 month ॲनिव्हर्सरी. तो पुन्हा पुन्हा तिला जाब विचारतो काही गरज काय होती हा सगळा घाट घालायचा. तेव्हा नंदिनी म्हणते 1 मिनिट हा, अहो मी तर काहीच केलेलं नाहीये. अहो उलट मीच म्हणत होते काय गरज आहे हे सेलिब्रेशन करायची, पण आई आणि वसुआत्या या दोघींनी ठरवलं. मग जीवा रागात विचारतो आणि तू हो म्हणालीस का? हो ना, पण काय गरज काय होती हे सगळं करायची? तेव्हा जीवा आता म्हणतो अगं निदान तुला माहीत तरी होतं, पण मला सांगावंसं नाही वाटलं का तुला? अगं एकदा सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुला हे पार्थदादाला सांगावंसं वाटलं पण मला नाही सांगावंसं वाटलं का? का तर तुला माहीत होतं ना या सगळ्याला मी हो म्हणणारच नाही म्हणून. अगं का केलंस तू हे सगळं, असा जाब तो आता तिला विचारतो. तेव्हा नंदिनी खूपच घाबरते, तिला काय बोलावं आणि जीवाला काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं. मग आता तो विचारतो काय ग काय वाटलं तुला, हे सगळं केल्यामुळे गोष्टी नॉर्मल होतील का? मग नंदिनी मोठ्या चढ्या आवाजातच विचारते मग काय केल्याने गोष्टी नॉर्मल होतील जीवा? आणि असं काय करू मी जेणेकरून तुमचा त्राससुद्धा कमी होईल? आणि काय करू मी जेणेकरून माझी काव्याना पुन्हा हसायला लागेल आणि तुम्ही सुद्धा अगदी नॉर्मल बोलाल माझ्याशी? मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही दोघांनी एवढं जिवारी का लावून घेतलंय? तर जीवाकडे त्या प्रश्नाचं उत्तर असतं परंतु तो नंदिनीला काहीही बोलत नाही. त्यानंतर नंदिनी म्हणते हो जखम भरायला थोडा वेळ लागतो आणि हे मला माहिती आहे ना, पण तुम्हा दोघांना जखम भरूच द्यायची नाहीये. मी मदत करते ना पूर्णपणे तुम्हाला. मग माझा हात का असं पकडताय? आत्ता इथे रूममध्ये तुम्ही चिडचिड करताय आणि खाली स्वतः तुम्ही माझा हात पकडून तिथे केक कापलात ना, कशाला केलं हे सगळं? तेव्हा जीवा आता एकदमच आपली नजर दुसरीकडे करतो कारण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. मग नंदिनी त्याला अजूनच जाब विचारू लागते. रे पार्थ हा झोपण्यासाठी रूमजवळ आलेला असतो परंतु काव्याने आता आतमधून दार बंद करून घेतलेलं असतं. तो दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो काव्या दार उघडा. काव्य आतमध्ये जागीच असते आणि सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की मी कशाप्रकारे घरातील सर्वांसमोर
पार्थचा नवरा म्हणून स्वीकार केलाय किंवा मी नकळतपणे हे असं काही बोलून गेलीये, हे सगळं तिला आठवत असतं आणि त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. ती म्हणते असं कसं बोलू शकते मी, पण मला दुसरं काही कळलं नाही का बोलायला, असं म्हणून ती स्वतःवरच वैतागते आणि म्हणते हा नवरा नाहीये माझा. तर पार्थ हे बोलणं बाहेर ऐकतो आणि त्याला धक्का बसतो आणि वाईट देखील वाटतं. तेव्हा तो काव्याला आवाज देतो, परंतु काव्य रागातच उशी आपटत म्हणते नाहीये माझा नवरा. तर पार्थ बिचारा म्हणतो नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून बोलतोय मी, प्लीज दार उघडा ना, असं तो रिक्वेस्ट करत असतो. अहो हे बघा मित्र म्हणून तरी माझं ऐका. तेव्हा काव्य आता पुढे येते, दरवाजाजवळ उभी राहून म्हणते तुम्ही कुणीच नाही आहात माझे, मित्र नाही, नवरा नाही, कुणीही नाही, असं म्हणून ती आता खूप रडते. कारण बाहेर मी जे काही बोलले ना ते ओघाओघात बोलून गेले असेल. आता उगीच तुम्ही माझ्याकडनं जरा जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका. तर पार्थला याबद्दल अजूनच वाईट वाटतं, कारण काव्य खूपच तुटकपणे त्याच्याबरोबर बोलत असते. इकडे काव्य रडतच म्हणते मला तसं म्हणायचं नव्हतं आणि माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हताच. तेव्हा पार्थ म्हणतो बरं ठीक आहे ना काव्या, आपण ते सगळं विसरून जाऊयात. तर काव्या म्हणते नाही विसरून जाऊ शकत ना. अहो बाहेर मी जे काही बोललीये ना पार्थ, ते माझ्या डोक्यात असं सतत बसलंय पार्थ. मला राग येतोय स्वतःचा, माझी चिडचिड होतीये आणि स्वतःच्या 2 मुस्काटात माराव्याशा वाटतायत मला, असं म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत खूप रडत असते. तर काव्याबद्दल पार्थला खूप म्हणजे खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर काव्या रागातच म्हणते हे लग्न ना माझ्या डोक्यात गेले पार्थ, एकदाच तुम्ही डिवोर्स देऊन मला मोकळं तरी का करत नाही आहात पार्थ. हे ऐकून आता पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तर काव्य सुद्धा खूप रडते. तेव्हा तीर विचारते ऐकताय ना तुम्ही पार्थ, अहो मला डिवोर्स देऊन तुम्ही मोकळं करा, असं म्हणून ती आतमध्येच खूप रडत असते. तर पार्थच्या बिचारीची अवस्था सुद्धा तशीच असते, कारण त्याला थोडी का होईना आता काव्य आवडायला लागलेली असते. आता तो एकदमच शांत होतो, तो काहीही उत्तर देत नसतो. त्यानंतर आता काव्य हे जे काही बोलली त्याचाच विचार करत पार्थ हा आतमध्ये जरा पाहतो. तर काव्या तेथेच आपली वैतागून खाली बसलेली असते, दरवाजाला पाठ टेकवून. मग पार्थसुद्धा तेथेच दरवाजाच्या बाहेर पाठ टेकवून बसतो आणि काव्याचाच विचार करत असतो. इकडे जीवाच्या मनाला आता काव्याचं हे बोलणं लागलेलं असतं, त्यामुळे तो नंदिनीवर वैतागतो. तेव्हा नंदिनी विचारते अहो बोला ना जीवा, असं काय तुमच्या मनात चालतंय, काय तुमच्या मनात आहे ते मला तरी सांगा. अहो तुम्ही मगापासून एवढे का चिडलेले आहात ते कळतच नाहीये. तुम्हाला एक सांगू, आनंद निवासमध्ये मी खूप जोडपी पाहिली आहेत. अहो कुणाच्या आयुष्यात पैशांचा प्रॉब्लेम असतो, तर कुणाच्या आयुष्यामध्ये आजारपण असतं, खूप अडचणी असतात काही काही लोकांना आणि कुणाला सपोर्टसुद्धा नसतो आई वडिलांचा. परंतु आपली गोष्ट वेगळी आहे, आपल्या बाबतीत तसं काही नाहीये. आपल्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपल्यामध्ये अजिबातच संवाद नाहीये. एवढी नाती मी जवळून बघितली आहे आणि त्यामुळे मला एक गोष्ट तर समजलीये, नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असेल ना तरीही चालेल, परंतु संवाद हा हवाच आणि आदर सुद्धा दोघांमध्ये हवा. आता आपल्यामध्ये ना आदर आहे, ना प्रेम आहे, ना संवाद. आणि मी माझ्याकडून तुमचा अपमान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत असते. असं मी अजिबात वागत नाही, बोलत नाही जेणेकरून तुमचा अपमान होईल. मग एवढी साधी गोष्ट मी तुमच्याकडून नाही मागू शकत का? अहो मला माहिती आहे ना, मी तुमच्या बाजूने थोडी पडती, अतिउत्साही अशी वाटत असेल तुम्हाला, पण माझ्या या अतिउत्साहामागे, माझ्या बडबडीमागे तुमच्याशी संवाद साधण्याची माझी प्रामाणिक धडपड आहे. हे नाही कळत का तुम्हाला? असा जापती त्याला विचारते. आणि सतत जाणवतं मला आपल्या दोघांमध्ये एक दरी आहे. रोज हिम्मत करून मी एक पाऊल ही पुढे पुढे येत असते आणि तुम्ही काय करता तर रोज एक एक पाऊल पाठीमागे जात असता. पण कसं संपणार आपल्यातलं हे अंतर? आणि ही दरी सुद्धा तशीच आहे. मलाच ना जीवा आता एक बायको म्हणून मी लुजर वाटायला लागले. मी आपली रोज प्रयत्न करत असते, मला असं वाटतं की चला आज मी जीवाला खुश करेन आणि आज मी त्यांचं दुःख नक्कीच कमी करेन. पण नाही हा, तुम्ही अजिबात खुशच होत नाही. खरंच मी बायको म्हणून एवढी लुजर आहे की मी माझ्या नवऱ्याला खुश नाही करू शकत, असा प्रश्न ती आता जीवाला करते. तेव्हा जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो आणि लगेच आपली नजर वळवतो. तेव्हा ती जीवाला आता विचारते आज आपल्या लग्नाला बरोबर 1 महिना झालाय जीवा. अहो या 1 महिन्यामध्ये मी तर खूप पुढे निघून आलीये जीवा, आणि जे काही माझ्या हातातून निसटून गेले ते सगळं मी विसरलीये आणि जे काही हाती आलंय ते सत्यनारायणाच्या प्रसादासारखं गोड मानून
निभावतीये आणि तुम्ही मात्र तिथेच आहात जिथे 1 महिना अगोदर होतात ना तिथेच। मग त्यानंतर ती त्या दोघांच्या लग्नाचा फोटो हातात घेते आणि जीवाकडे जाते। ती त्याला म्हणते, हा आपल्या दोघांच्या लग्नाचा फोटो, या फोटोमध्ये आपण दोघेही हसत नाही आहोत बरोबर, पण आता मी हसायला शिकले आहे आणि शिकतीये, निदान प्रयत्न तरी करतीये, ते पण फक्त तुमच्यासाठी। परंतु तुम्ही या फोटोत तुम्ही जसे आहात ना तसेच आत्ता माझ्यासमोर उभे आहात। तुम्ही जर असेच राहणार असाल आणि बायको म्हणून मी जर रोज फेलच होणार असेल तर या लग्नाला तरी काय अर्थ आहे, असं नंदिनी तुटकपणे जीवाबरोबर बोलते। हे ऐकून जीवाला सुद्धा धक्काच बसतो। मग त्यानंतर ती कठोर निर्णय घेत जीवालाच म्हणते की मला सांगून टाका तुम्ही, मी मोकळं करेन तुम्हाला या लग्नातनं। तेव्हा जीवा हा विचार करत राहतो। त्यानंतर नंदिनी म्हणते, म्हणजे माझ्याबरोबर राहण्याची गरज नाही आणि मला सहन करण्याची तर अजिबातच नाही। तेव्हा तो अगदी शॉक होऊनच तिच्याकडे पाहत असतो। तर नंदिनी पुन्हा एकदा तो फोटो तसाच तेथे ठेवून देते आणि ती बिचारी खूप रडत असते व तेथून निघून जाते। तरीही जीवा नुसता तिच्याकडे पाहतच राहतो। दुसरीकडे पार्थ हा तेथेच बसलेला असतो। त्याला माहीत असतं काव्या इथेच माझ्या पाठीमागे दरवाजाच्या आहे। मग तो म्हणतो, काव्या मला डिवोर्स नको आहे, कारण लग्न मोडणं ही खूप सोपी गोष्ट असेल तुमच्यासाठी, पण लग्न निभवण्यासाठी ना जिगर लागते, पण मला ना जरा दुसरा पर्याय निवडायचा आहे। तेव्हा काव्या हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, मला पहिला आणि सोपाच पर्याय निवडायचा आहे। हे ऐकून पार्थ आता चलबिचलित होतो, त्यालाच काय करावं सुचत नाही। तर काव्या आता विचार करते की काही झालं तरी मी यांना आता डिवोर्स देणार म्हणजे देणारच। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या वसूला म्हणते, त्या नंदिनीला अजून माझी पुढची चाल काही माहीत नाही, कारण आज ससा आणि कासवाची मैत्री होणारच। ते नंदिनी आणि पार्थ हे दोघेही आता डायनिंग टेबल जवळ बसलेले असतात, कारण नंदिनी आता जीवाच्या अशा वागण्यामुळे वैतागलेली असते आणि ती बाहेर तेथे बसलेली असते। पार्थ सुद्धा तिच्यासोबत तेथेच बसतो। मग आता दोघांनाही काहीतरी मनातलं सांगायचं असतं। तेव्हा नंदिनी अगोदर सांगते की मी जीवाला डिवोर्स हवाय का हे विचारून आले। तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा कसाही बोलू दे, कसाही वागू दे, पण तुम्ही मागे हटायचं नाही। त्यानंतर रम्या काव्याला म्हणते, जे झालं ते चुकीचंच झालं हा काव्या, पण सगळ्यात जास्त चुकीचं काय झालं माहितीये, नंदिनीने म्हणजे तुझ्या बहिणीने सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उगारला। तर काव्याला राग येतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।